पुन्हा एकदा आवाहन आहे, नायलॉनच्या मांजामुळे मनुष्य प्राणी आणि त्याचबरोबर प्राणी आणि पक्षी यांच्या सुद्धा जीवाला प्रचंड मोठा धोका असतो। त्यामुळे नायलॉनचा मांजा वापरणं टाळा। यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। मराठा सैन्याच्या शौर्याची शौर्यगाथा म्हणजे पानिपतचा संग्राम। पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून आज पानिपत युद्ध स्मारकावरती शौर्य दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शौर्य स्मारकाला भेट देणार आहेत। त्यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवही उपस्थित राहतील। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतावर येणार आहेत। पानिपतच्या तिसऱ्या लढाईला, मराठ्यांनी अब्दाली विरोधात लढलेल्या लढाईला आज त्याचं स्मरण दिन आहे आणि या लढाईचं स्मरण म्हणून इथे हुतात्मा झालेल्या प्रत्येकाचं स्मरण, त्याला अभिवादन म्हणून आजचा दिवस पानिपत शौर्य दिन म्हणून इथे साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने त्या शौर्याची, पराक्रमाची पुन्हा एकदा आठवण केली जाते। आपल्या सोबत कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप पाटील आहेत। प्रदीपजी, कसा असणार आहे आजचा कार्यक्रम? आजच्यापर्यंतच्या इतिहासात लढलेले हे सर्वात मोठं आणि भयानक युद्ध आहे। एका दिवसात 1 लाखापेक्षा जास्त लोकांचं रक्त इथं वाहिलेलं आहे। इतकं रक्त वाहिलं होतं की इथं एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाला आंबेही काळे आले होते म्हणून या झाडाला नामाला काळा नाम दिलं। तुम्ही बघितलं असेल स्मारकावर पण लिहिलेलं आहे, द ब्लॅक मँगो ट्री, म्हणजेच काळा आंब, म्हणूनच नाव काळा आंब पडलं। आता हे प्रतिमात्मक स्वरूपात लावलेलं हे आंब्याचं झाड आहे आणि तुम्ही आता विषय काढलात की मराठ्यांचा इतिहास गौरवशाली आहे आणि याच भूमीवर 8 एकरमध्ये आता जे स्मारक आहे ते छोटं आहे। आम्ही महाराष्ट्र सरकार आणि हरियाणा सरकारला मदत मागितलेली आहे की हे त्या बाजूची जागा ॲक्वायर करून द्यावी, सरकारने घेऊन द्यावी आर्किओलॉजी डिपार्टमेंटला। तर हे भव्य दिव्य स्मारक 20 एकरमध्ये बनेल आणि जसं सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू आहे, अक्षरधाम आहे दिल्ली, तशी ही हरियाणाची ओळख होईल या पानिपतचं स्मारक, कारण इंडियन ऑइल यासाठी 20 करोड रुपये ऑलरेडी सँक्शन केलेले आहेत। आता इथे प्रतिकात्मक यज्ञालाही सुरुवात होणार आहे आणि इथून जे इथे योद्धे लढले त्यांना एक प्रतिकात्मक त्यांचं श्राद्ध करण्याचा असा हा एक छोटासा कार्यक्रम असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, पानिपत। संजना तुपे, पूर्वा गजाकोट आणि सिद्धी गावडे, अतिशय सुंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।